नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत अर्जुन आणि सायली या दोघांचंही एकमेकांशी छान बोलणं झालेलं असतं आणि दोघांनाही एकमेकांच्या मनातले भाव समजलेले असतात आणि त्यानंतर दोघेही झोपे जातात। त्यावेळी सायलीला मात्र छान असं स्वप्न पडत असतं। सायली स्वप्नामध्ये दंग असते। स्वप्नात ती अर्जुनला म्हणत असते की सर, 1.5 वर्षापूर्वी आपण जेव्हा कॉन्ट्रॅक्ट पेपरवर सह्या केल्या होत्या तेव्हा आपल्याला माहीतच नव्हतं की पुढे काय होईल ते। अर्जुन म्हणतो की हो ना, तेव्हा जर मला कोणी सांगितलं असतं ना की 1.5 वर्षानंतर मी तुमच्या प्रेमात पडेल आणि तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही तर मात्र त्यावेळी हसलोच असतो मी। सायली म्हणते की हो ना, आणि त्यावेळी जर मला 1.5 वर्षापूर्वी कोणी सांगितलं असतं ना की हा चिडका बिब्बा मनाने इतका चांगला आहे, याचा स्वभाव इतका चांगला आहे, तर मला पटलंच नसतं ते। अर्जुन आता कॉन्ट्रॅक्ट पेपर हातामध्ये घेतो आणि सायलीला तो पेपर दाखवत म्हणत असतो की आता ह्या पेपर्सची आपल्याला काही एक गरज नाहीये आणि कसलाही विचार न करता तो कॉन्ट्रॅक्टचे पेपर आता फाडून टाकतो। सायली घटस्फोटाचे पेपर हातामध्ये घेते आणि अर्जुनला म्हणते की सर, आपण जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर साईन केले होते त्यावेळी घटस्फोटाचे पेपर सुद्धा साईन केले होते। आता या घटस्फोटाच्या पेपरची आपल्याला काही एक गरज नाही, कारण आता आपण 7 जन्मासाठी एकमेकांशी बांधलो गेलोय। आपण पुढचे 7 जन्म एकत्र राहणार आहोत, त्यामुळे हे घटस्फोटाचे पेपर सुद्धा आपल्या काही कामाचे नाहीयेत। असं म्हणत सायली आता ते पेपर्स देखील फाडून टाकते आणि मग सायली अर्जुनला म्हणते की सर, खरंच गेल्या 1.5 वर्षामध्ये खूप काही गोष्टी बदलून गेल्यात ना। तेव्हा अर्जुन विचारतो की काय बदललंय। सायली लाजत असते। अर्जुन तरी सुद्धा सायलीला विचारत असतो। अर्जुन म्हणतो की सांगा ना मिसेस सायली, काय बदललंय। तेव्हा सायली लाजत असते। अर्जुन पुन्हा एकदा सायलीला विचारतो की मिसेस सायली, सांगा ना काय बदललंय। तेव्हा सायली म्हणते की जाऊ देत सर। सायली लाजते आणि तिथून निघून जात असते। तेव्हा अर्जुन तिचा हात पकडतो। अर्जुनने सायलीचा हात पकडल्यामुळे सायली तर अजूनच लाजत असते आणि अर्जुनला म्हणत असते की सोडा ना सर। अर्जुन काय सायलीचा हात सोडत नसतो। सायली अर्जुनला म्हणत असते की सर, सोडा ना हात माझा, सर सोडा ना, सोडा म्हणते ना मी। तर सायली मात्र झोपेतच सोडा ना सर, सोडा ना सर अशी म्हणत असते आणि तिचं झोपेतच चाललेलं असतं। तेव्हा अर्जुन उठतो आणि म्हणतो की मिसेस सायली, काय झालंय तुम्हाला। मग सायली आता स्वतःच्या हाताकडे बघू लागते आणि मग तिला कळतं की अरे देवा, हे माझं स्वप्न होतं आणि मी स्वप्नात सोडा सोडा म्हणत होते। अर्जुन सायलीला विचारतो की मिसेस सायली, तुम्ही ठीक आहात ना। तुम्ही झोपेत तर म्हणत होता की मला सोडा मला सोडा, काय झाले नक्की तुम्हाला, तुम्हाला कोणी पकडलं होतं। सायली म्हणते की सर, त्याचं काय झालं, मला वाटलं की तुम्ही। अर्जुन म्हणतो की काय, मी कधी पकडलं तुम्हाला। सायली म्हणते की नाही, म्हणजे मला असं वाटलं की माझी चादर तुम्ही पकडली आहे। अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, मी तुम्हाला खरं सांगतोय, खरंच मी काहीच केलेलं नाहीये, मी तर शांतपणे झोपलो होतो, मी तुमची चादर वगैरे खेचलेली नाहीये हा। सायली म्हणते की सर, पॅनिक होऊ नका, मला स्वप्नात असं वाटलं। अर्जुन म्हणतो की अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला स्वप्नात असं वाटलं का, ठीक आहे। आणि मग अर्जुनला आठवतं की बापरे, मिसेस सायलीना असे स्वप्न पडताय की मी त्यांची चादर खेचतोय। अर्जुनला तर अजूनच आनंद झालेला असतो। मिसेस सायलीना किती रोमॅन्टिक स्वप्न पडतात माझ्यावरनं। अर्जुन अजूनच खुश होतो, तर सायली सुद्धा लाजत असते। अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, तुम्ही झोपा, अशी स्वप्न बघा हा। मग त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही हसत हसत आता झोपी गेलेले असतात। सायलीला मात्र पस्तावे येत असतात की काय झोपेमध्ये सोडा सोडा ओरडत होती ती। तर मंडळी, रिमाइंड करून देण्यासाठी परत आली आहे, व्हिडिओला लाईक करायला विसरला असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आणि तसंही एक लाईक करायला असा कितीकसा वेळ लागतो, त्यामुळे लगेचच लाईक करा। धन्यवाद। तर इकडे रात्रीची वेळ असते। नागराजने सगळ्यांना झोपू दिलेलं असतं। नागराज आता हळूच प्रतिमाच्या आणि प्रियाच्या रूममध्ये डोकावतो। त्यावेळी प्रिया आणि प्रतिमा दोघीही झोपलेल्या असतात। बरं, यावेळी प्रतिमा ही प्रियाच्या बाजूला झोपलेली असते। आता प्रियाचं झोपलेलं बघून नागराज म्हणत असतो की सगळे आळशी माणसं माझ्याच नशिबात बरे येतात। इथं ह्या प्रतिमा वहिनीने ह्या प्रियाला अंगाई गीत गाऊन झोपवलंय असं वाटायला लागलंय मला। नागराजला प्रियाचा खूप राग येत असतो। प्लॅन हिने केला, सगळं काही हिने केलं आणि ढाराढूर सुद्धा हीच घोरतीये आणि ढाराढूर झोपलीये ही, हिला काही प्लॅनचं काही पडलंच नाहीये। रात्री आपल्याला प्लॅन वर्क करायचा आहे, परंतु ही मात्र मस्त झोपलीये। त्यामुळे नागराज चिडलेला असतो आणि मनामध्ये म्हणत असतो की ए प्रिया, उठ ना, परंतु प्रियाला थोडीच ऐकायला जाते। नागराज केव्हाचा तिथेच उभा असतो। त्यानंतर थोड्या वेळाने प्रियाला जाग येते। प्रियाला जाग आल्यावर प्रतिमा तिला झोपलेली दिसते। मग प्रियाचं लक्ष जातं दाराकडे। दारामध्ये नागराज उभा असतो। नागराज तिला इशारे करून सांगत असतो की उठ ना पटकन। तेव्हा प्रिया त्याला इशारा करून सांगते की थांबा। प्रतिमा झोपलीये की नाही पुन्हा एकदा प्रिया या गोष्टीची खात्री करून घेते आणि मग तिला समजतं की प्रतिमा आता गाढ झोपलेली आहे। ती नागराजला सांगते की प्रतिमा झोपलीये।
नागराजने आता प्रियाला इशारा केलेला असतो की उशी घे आणि प्रतिमा वहिनींचं तोंड दाब. प्रिया घाबरलेली असते, परंतु काही करून प्रतिमाला संपवायचं असतं. जर प्रतिमा संपली नाही तर तिच्यावर आणि नागराजवर भीक मागण्याची वेळ येईल ही गोष्ट तिला माहीत असते. त्यामुळे प्रतिमाला संपवणं किती गरजेचं आहे हे दोघांनाही ठाऊक असतं. प्रिया आता जवळच पडलेली उशी घेते आणि प्रतिमाच्या आता ती तोंडावर ठेवते. प्रतिमाच्या तोंडावर उशी ठेवल्यावर प्रतिमा आता तडफड करू लागते. प्रतिमाचा जीव आता गुदमरलेला असतो. ती जोरजोराने पाय आपटत असते, पाय हलवत असते, परंतु निर्दयी प्रियाने मात्र तिच्या तोंडावर उशी ठेवलेली असते आणि प्रतिमाला ती उशीने खाली दाबत असते. प्रतिमाला ती हालूही देत नसते. प्रतिमाचा जीव आता पूर्णपणे घाबरलेला असतो. प्रतिमा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु ही प्रिया अजूनच जोर लावत असते. नागराज अजून तिला इन्स्ट्रक्शन द्यायला असतो. नागराज तिला इशारे करून सांगत असतो की अगं जोरात दाब, जोरात दाब. प्रियाने तिची सगळी ताकद लावलेली असते आणि प्रतिमाला ती खाली दाबत असते. प्रतिमाच्या तोंडावर उशी असते. प्रतिमा आता स्वतःच्या जीवाची भीक मागत असते आणि तिला उशी ठेवल्यामुळे कळतही नसतं की कोण माझं तोंड दाबतंय. प्रतिमाला काहीच समजायला मार्ग नसतो. प्रतिमा ही हालचाल करत असते, हातपाय मारत असते. तर प्रतिमाच्या साईडला एक टेबल असतो आणि त्या टेबलवर पाण्याचा जार ठेवलेला असतो. तो काचेचा असतो. प्रतिमा जेव्हा हात मारत असते, जेव्हा पाय मारत असते, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते, त्यावेळी तिचा हात हा पाण्याच्या जारला लागतो आणि तो पाण्याचा जार फुटतो. आता सगळीकडे काचा झालेल्या असतात. काचेचा जार फुटल्यामुळे आता घरामध्ये मोठा आवाज होतो. त्यामुळे नागराज लगेचच तिथून पळ काढतो. प्रियाला आता समजलेलं असतं की घरामध्ये आवाज झालाय म्हटल्यावर आता सगळे इथे बोंबलत येतील आणि तसाही आता माझा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालाय. प्रतिमा तर काही मेली नाहीये, प्रतिमाला मी मारू शकले नाहीये, परंतु जर आता प्रतिमाने बघितलं की मी तिच्या तोंडावर उशी ठेवून तिला मारण्याचा प्रयत्न केलाय तर मग मात्र मी आता पूर्णपणे संपले. आजच या घरातून माझी धिंड निघेल एवढं मात्र नक्की. त्यामुळे प्रियाला आता काय करावं सुचत नाही. प्रिया आता एकाच हाताने प्रतिमाचं तोंड दाबत असते आणि जेणेकरून प्रतिमाला ती दिसू नये, प्रतिमाला कळू नये की तिचं तोंड नक्की कोण दाबत होतं ते. आता प्रिया हळूहळू तिच्या जागेवर झोपते आणि मुद्दामच ती उशी आता बाजूला करते आणि झोपण्याचं नाटक करून घेते आणि प्रतिमा आता घाबरूनच उठलेली असते. ती खूप घाबरलेली असते. त्यावेळी आता बाकीचे सर्वजण त्या काचेचा आवाज ऐकून तिथे आलेले असतात. सर्वजण खूप घाबरलेले असतात. नागराजही तिथे येतो. प्रिया म्हणते की आई अगं काय झालं तुला, तू एवढी घाबरली आहेस का? तर प्रतिमा त्यावेळी खूप घाबरलेली असते. तिला श्वासही घेता येत नसतो. रविराज म्हणतो की प्रतिमा अगं काय झालं आणि कसला आवाज होता हा नक्की? प्रियाला तो विचारत असतो की तन्वी काय झाले आईला, नक्की इथे काय घडलं? प्रिया सुद्धा खूप घाबरलेली असते. प्रियाला तर एकच भीती असते, या अर्ध्या मेंदूच्या बाईने मला बघितलं तर नसेल ना. आणि नागराज दोघंही टेन्शनमध्ये असतात. त्यांचा दुसरा प्लॅनही पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो. सुमन ही प्रतिमाला विचारत असते की काय झालं प्रतिमा वहिनी तुम्हाला, तुम्ही असं का करताय, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय का? सुमन म्हणते की अहो तुम्ही एक काम करा, तुम्ही डॉक्टरांना बोलवा. ती प्रतिमाला म्हणत असते की वहिनी मी तुम्हाला पाणी देऊ का? परंतु त्यावेळी प्रतिमाला काही बोलताही येत नसतं. तिच्या तोंडून काही शब्दच फुटत नसतात. प्रतिमा फक्त मोठमोठ्याने श्वास घेत असते. तिला श्वास घ्यायला प्रॉब्लेम येत असतो. प्रिया लगेच नाटकं करत म्हणते की आई तुला पाणी हवंय का, थांब मी तुला पाणी देते. असं म्हणून साईडला ठेवलेला पाण्याचा ग्लास आता ती प्रतिमाला देते. त्यावेळी रविराजचं लक्ष जातं की पाण्याचा जग हा खालीच पडलाय आणि त्यामुळे हा एवढा मोठा आवाज झाला. तर प्रियाला तो विचारतो की काय का तन्वी, हा पाण्याचा जग कसा काय खाली पडला? त्यावेळी प्रिया घाबरते आणि म्हणते की बाबा हो मला माहीतच नाहीये कसा पडला ते, मी तर एकदम गाढ झोपेमध्ये होते. अहो मला काहीतरी फुटल्याचा आवाज झाला आणि खूप मोठ्याने आवाज झाला म्हणून मी दचकून उठले आणि जागी झाले. बघते तर आई अशा अवस्थेमध्ये. आई तेव्हा खूप घाबरली होती बाबा. आई अगं नक्की तुला झालंय तरी काय, तुला काही विचित्र वगैरे स्वप्न पडलंय का? आई काय झालंय तुला? या प्रतिमाला म्हणत असते की आई अगं तू खूप घाबरली आहेस, तुझ्यासोबत नक्कीच काहीतरी वाईट झालं असणार आहे. नागराज म्हणत असतो की हो ना, आणि मी इथे हॉलमध्ये वाचत बसलो होतो, पुस्तक वाचत होतो, त्याच वेळी मोठा आवाज धावत पळत प्रतिमा वहिनीच्या रूमकडे धाव घेतली. मलाही काही सुचत नव्हतं की नक्की काय झालंय ते. वहिनी अहो तुम्हाला नक्की काय झालंय? त्यावेळी प्रतिमा पाणी पित असते. पाणी पिताना सुद्धा तिला ठसका येत असतो. प्रतिमा आता बोलू लागते. प्रतिमा म्हणते की मी झोपले होते, मी गाढ झोपेमध्ये होते, कोणीतरी माझ्या तोंडावर उशी दाबते असं मला वाटलं. आता प्रिया आणि नागराज दोघंही एकमेकांकडे बघू लागतात. ते दोघंही खूप घाबरलेले असतात. प्रतिमाचं हे बोलणं ऐकून सुमनला आणि रविराजला तर खूप मोठा धक्का बसतो. प्रतिमाच्या तोंडावर कोण उशी दाबणार आहे हा त्यांनाही मोठा प्रश्न पडलेला असतो.
प्रतिमा पुढे सांगू लागते की जशी माझ्या तोंडावर उशी ठेवली तसा माझा श्वास कोंडला आणि मग मला श्वासच घेता येईना. अगदी मला असं वाटलं की माझा आता जीवच जाईल. त्यावेळी प्रिया मनामध्ये म्हणत असते की जीव तर काही तुझा गेला नाही ना, पण अजून मला जर 10 सेकंद मिळाले असते ना तर तुझा जीवच घेतला असता मी. नागराज आता सावरासावर करत असतो. प्रतिमाला तो म्हणत असतो की अगं वहिनी काय बोलतीयस तू, आणि असं कसं तुझ्या अंगावर कोणी उशी दाबेल, इथं तर प्रिया होती आणि प्रियाही झोपलेली होती. तुला कदाचित भास झाला असेल की कोणीतरी तुझ्या तोंडावर उशी ठेवली आहे. सुमन म्हणते की वहिनी तुम्हाला खरंच असं वाटलं का की तुमच्या तोंडावर कोणीतरी उशी दाबली होती. प्रतिमा म्हणते की हो, मला हेच वाटलं की कोणीतरी माझ्या तोंडावर उशी दाबली आहे. तर सुमन म्हणते की कोण असेल तो, कोणी दाबली असेल तुमच्या तोंडावर उशी, आणि तसंही खोलीमध्ये फक्त तन्वीच होती. असं म्हटल्यावर आता तन्वीच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण खरंच तर प्रियाच होती रूममध्ये आणि सगळा डाऊट तिच्यावर येणार याचा प्रियाने विचारच केलेला नसतो. पण त्यावेळी रविराजने प्रियाची बाजू घेतलेली असते आणि तो सुमनला म्हणतो की सुमन उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस. अगं मला माहिती आहे की तन्वी 100 वेळा चुकते, परंतु ती अशी चूक कधी नाही करणार. परंतु प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीमध्ये तिचंच नाव घ्यायची काही गरज नाहीये. अगं प्रतिमाची मुलगी आहे ती, आई आहे तिची, आईसोबत कसं काय ती असं करेल. नागराज म्हणतो की हो ना सुमन, तुला कधी काय बोलायचं काही अक्कल आहे की नाही. तुला काय वाटलं आता प्रिया काही तिच्या आईचा जीव घेणार आहे का. सुमन म्हणते की अहो तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेताय. अहो मला असं अजिबात म्हणायचं नव्हतं. अहो मला फक्त एवढं म्हणायचं होतं की जर कोणी बाहेरून आतमध्ये आलं असेल तर तन्वीला ते कळलंच असेल, कारण तन्वीच ही वहिनींजवळ झोपलेली होती ना, आणि रूममध्ये फक्त तन्वीच होती. बाहेरून कोणी आलं असेल तर वहिनींना कळलं नसेल पण तन्वीला कळलं असेल, असं माझा म्हणण्याचा उद्देश होता. मग रविराज आता प्रियाला विचारतो की तन्वी मला सांग, इथे कोणी आलं होतं का, तुला काही हालचाल जाणवली का, इथे कोणी असल्याचा तुला भास वगैरे झाला का. प्रिया म्हणते की बाबा अहो असं तर काहीच झालं नाही, मला भास वगैरे पण नाही झालं आणि रूममध्ये कोणी आलंही नव्हतं. ज्यावेळी मला जाग आली ना तेव्हा मी बघितलं तर आई मोठमोठ्याने हातपाय मारत होती. बरं हातपाय मारत तर होती आणि सोबतच उशी सुद्धा इथेच पडलेली होती. अहो मग तोंडावर उशी ठेवून मारण्याचा प्रयत्न करण्याचा विषयच कुठं येतो, कारण उशी तर उशीच्या जागेवर आहे ना. मला तर असं वाटतंय की नक्कीच आईला कुठलं तरी विचित्र स्वप्न पडलं असणार आहे, त्यामुळेच आई एवढी दचकून उठली आहे. तरी नक्कीच विचित्र स्वप्न असणार आणि त्यातून दचकून आई जागी झाली आणि त्यातून तिला वाटलं असेल की कोणी मला मारण्याचा प्रयत्न करतंय. नागराज म्हणतो की हो हो कदाचित असंच झालं असेल. प्रिया प्रतिमाला म्हणत असते की आई अगं तुझी तब्येत ठीक नाहीये ना, कदाचित तुला त्यामुळे होत असेल, आणि आता तुला तो आगीतला माणूस कोणीतरी दिसला होता ना, त्यामुळे तू सुद्धा खूप घाबरली होती. कदाचित त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असतील आणि तुला स्वप्न पडलं असेल की त्याने तुला मारण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणून तू दचकली असशील अगं आणि म्हणून घाबरली असशील. रविराज प्रतिमाला म्हणतो की हो प्रतिमा मला सुद्धा तसंच वाटतंय, म्हणजे तन्वी बोलते त्यात पॉइंट आहे. अगं कदाचित हे सगळे भास असतील तुझे, या सगळ्या गोष्टी तुझ्या डोक्यात येतात ना सारख्या सारख्या, त्यामुळे तुला असं वाटत असेल की कोणीतरी तुला मारण्याचा प्रयत्न करतंय. आणि तसंही अगं या खोलीमध्ये बाहेरून कोणी येणं शक्यच नाहीये प्रतिमा. नागराज म्हणतो की हो वहिनी तू काही काळजी करू नको, आम्ही आहोत की नाही इथे, हे बघ तू शांत झोप बरं आता. रविराज म्हणतो की मी एक काम करतो, मी उद्या डॉक्टर श्रद्धा यांना भेटतो आणि प्रतिमाचा प्रॉब्लेम तिला सांगतो, मग हे भास वगैरे जे काही आहे ना ते सगळं क्लिअर होईल. प्रिया प्रतिमाला म्हणते की आई तू अजिबात टेन्शन घेऊ नको हा, आणि अजिबातही तू काळजी करू नको, मी आहे ना तुझ्यासोबत बाजूला झोपलेली, तू आता निश्चिंत झोप. आता खरं तर प्रियामुळेच तिला धोका असतो, प्रिया तिच्या बाजूला झोपली आहे हाच तर खरा धोका असतो, परंतु हे कोणाला माहीत नसतं ना. प्रतिमाने आता झोपून घेतलेलं असतं. प्रतिमा ही ऐकून घेते सगळ्यांचं, तिला वाटतं की कदाचित मला भासच झाला. आता ती एकटीच कसा काय वेगळा विचार करेल, सगळ्यांनी तिच्यावर प्रेशर आणलेलं असतं, सगळे म्हणत असतात की तुला भास झालाय, त्यामुळे प्रतिमालाही वाटतं की चला मला भासच झाला असेल, त्यामुळे प्रतिमा झोपून घेते. प्रिया म्हणते की आई आता तू शांत झोप हा, आणि नाटकं करत म्हणत असते, हात जोडत म्हणत असते की बाबा आता उद्याच मी देवी आईच्या मंदिरात जाईल आणि पहिल्यांदा देवी आईला नवस बोलेल की माझ्या आईला तू पहिल्यांदा बरं कर. याची ती ओव्हर ऍक्टिंग बघून नागराज तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की अगं तन्वी कंट्रोल कर स्वतःला, आता तुझ्या आईची काळजी तुलाच घ्यावी लागणार की नाही. तन्वी बाळा अगं असं रडून नाही चालणार आता तुला. त्यावेळी प्रियाचे नाटकं अगदी नेक्स्ट लेवलला असतात की जणू की प्रतिमाची तिला खूपच काळजी आहे, आणि रविराजला सुद्धा असं वाटतं की खरंच प्रतिमासाठी तन्वीचा जीव किती तुटतो, किती आईचा ती विचार करत असते, आईवर तिचं किती प्रेम आहे, लाभ.
तर सकाळी सकाळी सर्वजण चहा पीत बसलेले असतात. त्यावेळी पूर्णा आजी प्रतापला म्हणत असते की प्रताप, उद्या काय आहे लक्षात आहे ना तुझ्या? आपल्याला आता तयारीला लागायला हवं, तयारी करायला हवी. प्रताप म्हणत असतो की पूर्णा आई, अगं उद्याचा दिवस मी कसा बरं विसरेल? आणि खरं सांगू का, मी, चैतन्य आणि अश्विन आम्ही तयारीला लागलो सुद्धा. मधुभाऊ म्हणतात की अरे वा, म्हणजे उद्याचा दिवस एवढा स्पेशल असतो. त्याच वेळी तिथे येते कल्पना. कल्पना बाहेरून आलेली असते, म्हणजे ती तिच्या भावाकडे गेलेली असते. आता कल्पना आलेली असते घरी. कल्पना म्हणते की विषय आहे का, उद्याचा दिवस हा दणक्यातच साजरा व्हायला पाहिजे. कल्पनाला समोर बघून आता सर्वांना खूपच आनंद झालेला असतो. अश्विन लगेचच पळत पळत आईला भेटायला जातो. अश्विन प्रतिमाला म्हणतो की काय ग मम्मा, तू तर सांगितलंही नाही की तू येणार आहे म्हणून, तू तर डायरेक्ट सरप्राईजच दिलं. बाय द वे तू आहेस कशी? तेव्हा कल्पना म्हणते की अरे मी तर एकदम मजेत आहे, मस्त आहे. आणि तू कसा आहेस? तेव्हा अश्विन म्हणतो की मी सुद्धा छान. मग अश्विन आता कल्पनाच्या बॅग घेतो आणि घरामध्ये येतो. कल्पना घरात आल्यावर अस्मिता कल्पनाच्या गळ्यातच पडते आणि अस्मिता तिला म्हणते की मम्मा तू आलीस, बरं झालं तू आलीस. अगं तुला काय सांगू, मी घरामध्ये तुला किती जास्त मिस केलं. पूर्णा आजी कल्पनाला म्हणते की कल्पना, खरंच तुला बघून खूप बरं वाटलं हां. प्रताप कल्पनाला म्हणतो की अगं काय कल्पना, तू पण कळवायचंच ना तू येणार आहेस म्हणून, मी आलो असतो की तुला एअरपोर्टला पिक करायला. त्यावेळी चैतन्य हसतच म्हणतो की अहो डॅड, हो मम्मानी जर तुम्हाला सांगितलं असतं ती येणार आहे आणि एअरपोर्टला तुम्ही तिला घ्यायला जाणार आहात तर मात्र काही उपयोग झाला असता का या गोष्टीचा? तुम्हाला सरप्राईज भेटलं असतं का आज एवढं मोठं? तर इकडे नागराज हा मैपतच्या बंगल्यावर आलेला असतो. बंगल्यावर येऊन तो मैपतला सांगतो की मैपत, ज्यावेळी तू गाडीतून खाली उतरला ना त्या दिवशी, त्यावेळी प्रतिमा वहिनी तिथंच होती आणि प्रतिमा वहिनीने तुला बघितलं आणि एवढंच काय तर प्रतिमा वहिनीने तुला ओळखलं सुद्धा आणि तिने हेही सांगितलं की त्या माणसाने माझ्या तोंडावर जळतं लाकूड फेकलं. आता तिला तुझं नाव तर माहीत नाहीये, परंतु तुझा चेहरा मात्र तिला आठवतोय. एवढं तरी बरं झालं की ज्यावेळी आर्टिस्ट आला होता तेव्हा तिला तुझा चेहरा आठवला नाही. असं नाहीये की तिला तुझा चेहरा आठवणारच नाही, जेव्हा ती बरी होईल, शांत होईल तेव्हा तिला तुझा चेहरा आठवूच शकतो. मैपत रागवतो आणि नागराजला म्हणतो की काय नागराज शेठ? मैपत चिडतो आणि नागराजला म्हणतो की नागराज शेठ काय आहे हे? जेव्हा या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या, जेव्हा तिने मला बघितलं होतं तेव्हाच तुम्ही मला का नाही सांगितलं? तिथल्या तिथे मी तिचा गेम करून टाकला असता ना, आजचा दिवस बघायलाच भेटला नसता. प्रिया म्हणत असते की मी काकांना सांगितलं होतं तरी सुद्धा ह्या नागराज काकाने माझं ऐकलं नाही. मी म्हटलं होतं की मैपतच्या कानावर घाला म्हणून. नागराज म्हणतो की कसं सांगणार होतो मी या मैपतला? जर मी मैपतला ही गोष्ट सांगितली असती की प्रतिमा वहिनीने तुला ओळखलंय म्हणून ती आता तुला की तू तिच्या तोंडावर जळतं लाकूड फेकून मारलं होतं, तर मात्र किती मोठा हंगामा केला असता या मैपतने. त्याच रात्री घरामध्ये येऊन प्रतिमा वहिनीला उडवलं असतं याने. मैपत म्हणतो की मग अजून काय करायला पाहिजे होतं मी? त्यावेळी साक्षी म्हणते की नाही हा अण्णा, हे बघा अण्णा, आपल्याला असं काही करायचं नाहीये. म्हणजे मला एक गोष्ट माहिती आहे की त्या प्रतिमाने तुम्हाला ओळखलंय. म्हणजे खरं तर ही गोष्ट खूप डेंजरस आहे की प्रतिमाने तुम्हाला ओळखलंय. परंतु अण्णा तुम्हाला एक गोष्ट कळते का? अहो जर आता या क्षणी आपण त्या प्रतिमाला मारलं, त्या प्रतिमाचा खून केला तर हे प्रकरण आणखी चिघळू शकतं आणि याचा आपल्याला आणखी प्रॉब्लेम फेस करावा लागेल. नागराज मैपतला म्हणतो की मैपत, तुला आता सध्या या सगळ्या गोष्टीमध्ये पडण्याची काहीही गरज नाहीये. तू या सगळ्यामध्ये पडू नकोस, कारण तू या जर प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व्ह झाला तर मात्र तू या सगळ्यात पकडला जाशील आणि तुझ्यामुळे आम्हीही पकडले जाऊ. आता आमच्या परीने आम्ही दोघंही प्रयत्न करतोय, एक दिवस जातोय परंतु आम्ही प्रयत्न करतोय. आम्हाला लवकरात लवकर प्रतिमाला संपवायचंय. त्यावेळी प्रियाने बरोबर प्लॅन केला होता. प्रियाने बरोबर त्या प्रतिमाच्या तोंडावर उशी दाबली होती आणि प्रतिमा ती मरणारच होती, 10 सेकंदातच मेली असती. परंतु काय झालं, कसला आवाज झाला काय माहिती, सगळे तिथे येऊन थांबले. त्यामुळे आमचा सगळा प्लॅन फ्लॉप झाला. अजून जर 10-15 सेकंद भेटली असती ना तर ती प्रतिमा आज या जगामध्ये राहिली नसती आणि आपलं सगळ्यात मोठं टेन्शन गायब झालं असतं. कल्पना आता सर्वांना सांगत असते की झालं असं की कालपर्यंत खरं तर मी काहीच ठरवलं नव्हतं, म्हणजे मलाच माहीत नव्हतं की मी निघणार आहे. परंतु विचार केला की नाही आता थांबून नाही चालणार, निघायलाच हवं. त्यामुळे तडक निघून आले. आजच मी फ्लाईटची तिकीट बुक केली आणि निघून आले. प्रताप म्हणतो की कल्पना, हे मात्र तू छान केलंस हा. त्यावेळी अश्विन म्हणतो की मामातला डिस्चार्ज भेटला असेल त्यामुळे तुलाही तिथून निघणं बरं पडलं असेल. विमल कल्पनाला विचारते की कल्पना ताई, मामा आता बरे आहेत ना? तेव्हा कल्पना म्हणते की हो, ते अगदी बरे आहेत. आता काळजी करण्यासारखं काही कारण नाही. बरं कुसुम, तू कधी आलीस ग?
कुसुम म्हणते की अहो मी आत्ताच आले आणि काय आहे ना, मधुभाऊंचा आता घरातून पाय निघत नाहीये, मला मधुभाऊंना भेटायचं होतं. म्हटलं चला आता आपणच जाऊन मधुभाऊंना भेटून येऊयात. तर इकडे साक्षी खूप चिडत असते, कारण हे सर्वजण प्रतिमाला मारण्याचा प्लॅन बनवत असतात. त्यांचं फक्त एकच ध्येय असतं की प्रतिमाला मारायचं, म्हणजे प्रतिमाला मारल्यावर आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. साक्षी त्यांच्यावर ओरडत असते आणि म्हणत असते की ओ गॉड, तुम्हाला कसं कळत नाही, प्रत्येक वेळी एखाद्या माणसाला मारायचा हाच शेवटचा ऑप्शन तुम्हाला का वाटतो. त्यावेळी प्रियाला राग येत असतो. प्रियाला राग ह्या गोष्टीचा असतो की सगळं काही घडलंय ह्या साक्षीमुळे आपण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलोय, कारण हिने त्या विलासचा खून केलाय, म्हणून एवढं प्रकरण आपल्या गळ्याशी आलंय आणि म्हणूनच आपल्याला एवढं झाकपाक करावी लागते. आणि साक्षीला ती म्हणते की ए बाई, तू जो खून केलायस ना विलासचा, त्यामुळे हे सगळं आम्हाला भोगावं लागतंय. त्यामुळे तू एक खून करून आली आहेस, म्हणून खून करू नका असे सल्ले देणं तू पहिल्यांदा बंद कर. साक्षी म्हणते की त्यावेळी माझ्या हातून खून झालाय, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, पुढे आपल्याला किती प्रॉब्लेमला फेस करावं लागू शकतं, हे प्रॉब्लेम फेस करता करता मला नाकी नऊ आले. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की कोणाचं तरी खून करणं किंवा कोणाला तरी मारणं हा शेवटचा पर्याय नाही असू शकत. दुसरे सुद्धा आपल्याकडे पर्याय आहे. अक्षरशः मला आता ह्या खुनाचा कंटाळा आलाय. 2 वर्ष झाली आहे तरी सुद्धा ह्या खुनाच्या प्रकरणातून मी अजून बाहेर पडू शकले नाहीये. आणि या सगळ्यामध्ये अजून तुम्ही एक खून करण्याचा विचार करताय, त्या प्रतिमाला मारण्याचा विचार करताय. मैपत साक्षीला म्हणत असतो की आतापर्यंत तुझ्या बापाने ढिगभर खून केले असतील, परंतु कुठल्याही खुनाच्या प्रकरणामध्ये कधीही तो अडकला नाही. मैपत म्हणतो की पण आता अडकशील ना तू. वहिनीमुळे दादा आणि तो अर्जुन सुभेदार जर तुझ्यापर्यंत पोहोचले ना, तर मात्र तू ह्या प्रकरणात 100% अडकशील मैपत. आणि समजा जर तू उद्या जाऊन अडकला ना, तर आम्हालाही अडकायला जास्त वेळ लागणार नाहीये, कारण हे सगळं प्रकरण आम्ही तुला करायला सांगितलेलं आहे. जर तू एकटा फसलास ना, तर आम्हाला तिघांना घेऊन तू फसशील, एवढं लक्षात ठेव. दोघंही एकमेकांशी कनेक्टेड आहोत, ही गोष्ट कोणाला कळता कामा नये. या गोष्टीचे जर धागेदोरे एखाद्याच्या हातात लागले तर मात्र आपलं प्रकरण उघडं पडायला काही वेळही लागणार नाही. आता मागच्या वेळी जेव्हा स्केच आर्टिस्ट बोलावला होता, तेव्हा नशीब वहिनी काही बोलू शकली नाही आणि वहिनीला तुझा चेहरा आठवला नाही. पण दादा सुद्धा काही थांबणार नाहीये. दादा मात्र दादाचे प्रयत्न करतच राहणार आहे. प्रिया म्हणते की हो ना, आजचं प्रकरण फक्त उद्यावर गेलंय, एवढीच गोष्ट घडलीय, नाहीतर काही बदललेलं नाहीये. स्केच आर्टिस्टला प्रतिमा आत्ता काही सांगू शकली नाहीये. प्रतिमाला आत्ता चेहरा मैपतचा आठवला नाहीये म्हणून काय झालं, पण याचा अर्थ असा नाहीये की तिला कधी चेहरा आठवणारच नाही. नागराज म्हणत असतो की ॲक्सिडेंटच्या वेळी त्या वहिनीने आपल्याला नक्की बघितलंय की नाहीये, हेही मला काही कळायला मार्ग नाही. आणि जर तिने मला बघितलं असेल तर, आणि जर मैपत तिने तुलाही बघितलं असेल तर, आणि हळूहळू तिला जर या सगळ्या गोष्टी आठवत गेल्या तर मग काय करायचं आपण. मैपत म्हणतो की काय नागराज शेठ, हा प्रश्न सुद्धा तुम्ही मलाच विचारणार. हो, ती बाई तुमच्या घरामध्ये राहते ना. नागराज प्रियाला म्हणतो की काय ग, हा मॅटर सॉल्व्ह नाही करायचा का तुला. जे काही प्रतिमाचं करायचं आहे ना, ते करून टाका लवकर, कारण मी जर या प्रकरणामध्ये पडलो ना, मग मात्र हे प्रकरण खूप जड जाईल, एवढं लक्षात ठेवा. साक्षी म्हणते की नाही, ही प्रतिमा आता आपल्याला खूप महागात पडणार आहे. जेवढी साधी सुधी वाटते ना ही बाई, तेवढी आपल्यासाठी साधी नाहीये. ही खूप डेंजर ठरू शकते आपल्यासाठी. काय तर फक्त एक साधं रिसॉर्टचं स्वप्न होतं माझं, पण ते माझं एवढं साधं स्वप्न इतक्या टोकाला कसं जाऊ शकतं, इतकं हाताबाहेर कसं जाऊ शकतं, तेच मला कळत नाही. साक्षी याच सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. इकडे सुभेदारांच्या घरी विमल कल्पनाला म्हणते की बरं वहिनी, तुम्ही आता थकून आला असाल, मी एक काम करते, तुमच्यासाठी पटकन कॉफी बनवते. कल्पना विमलला म्हणते की विमल, मी बेंगलोरला जर मिस केली असेल ना, ती ही एक गोष्ट, ते म्हणजे आपल्या घरची कॉफी. सर्वजण हसू लागतात. विमल म्हणते की आत्ता तुमच्यासाठी घेऊन येते. अस्मिता कल्पनाला म्हणते की काय ग मम्मा, तू काय बँगलोरवरनं फक्त कॉफी पिण्यासाठी आली आहेस का आपल्या घरी. कल्पना म्हणते की नाही ग मम्मा, कल्पना म्हणते की नाही ग अस्मिता, अगं अर्जुनचा वाढदिवस आहे ना. विन हळूच कल्पनाला म्हणतो की मम्मा जरा हळू बोल ना, दादा ऐकेल वगैरे. कल्पना आता हळूच सांगू लागते की अगं अर्जुनचा वाढदिवस आहे ना, म्हणून मुद्दाम आलीये निघून मी. मधुभाऊ म्हणतात की अरे वा, म्हणजे जावई बापूंचा सुद्धा उद्याच वाढदिवस असतो तर. प्रताप म्हणतो की हो मधुभाऊ, आमच्या लेकाचा आणि तुमच्या लेकीचा एकाच दिवशी वाढदिवस असतो. खरं तर हा विलक्षण योगायोगच म्हणायचा. चैतन्य म्हणतो की एका दिवसात डबल धमाका, आज रात्री नुसताच जल्लोष करायचा. कल्पना कुसुमला म्हणते की बरं कुसुम, आता तू आलीच आहेस तर आज रात्री तू इथेच थांब. असं आहे ना, आज 12 वाजता आपण ह्या दोघांचाही केक कापणार आहोत.
प्रताप म्हणतो की आणि मधुभाऊ, या वर्षी तुम्ही इथे आहात, सायलीच्या वाढदिवसाला तुम्ही उपस्थित आहात ना, म्हटल्यावर सायलीचा आनंद यावेळी द्विगुणित होणार आहे. चैतन्य म्हणतो की हे बघा, आता मी जे काही सांगतोय ते ऐका. सायली आणि अर्जुनला काहीही कळू न देता आपल्याला त्या दोघांच्याही वाढदिवसाचं पूर्ण प्लॅनिंग करायचंय. आज रात्री आपल्याला त्यांच्या बर्थडेचं असं सेलिब्रेशन करायचंय की ते दोघं बघतच राहिले पाहिजे. अस्मिता चैतन्याला म्हणते की चैतन्य, आम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टी कळतात, परंतु ही गोष्ट ना तू लक्षात ठेव, कारण तू कधी टीम बदलून त्यांच्या टीममध्ये जाशील ना, काही सांगता येत नाही. तेव्हा सर्वजण हसू लागतात. चैतन्य म्हणतो की नाही, अजिबात नाही, यावेळी मात्र मी तुमच्याच टीममधून खेळणार आहे, अजिबात काळजी करू नका. त्याच वेळी सायली आणि अर्जुन दोघंही खाली येतात आणि त्यावेळी अर्जुन विचारतो की कसली टीम, कसल्या टीमबद्दल बोलताय. त्यावेळी चैतन्य म्हणतो की टीम, अरे अर्जुन, क्रिकेटच्या टीमबद्दल बोलत होतो रे. सायली आणि अर्जुन दोघंही आता जिन्यावरनं जेव्हा खाली येत असतात तेव्हा सायलीचं लक्ष जातं कल्पनावर आणि कल्पनाला समोर बघितल्यावर तिला इतका आनंद होतो की ती पळत 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 कल्पनाला भेटायला येते. कल्पनाला मिठी मारते आणि म्हणते की आई, मी तुम्हाला किती मिस केलं, कशा आहात तुम्ही. त्यावर कल्पना म्हणते की बाळा, मी बरी आहे, तू कशी आहेस. सायली म्हणते की मी सुद्धा मस्त. त्यानंतर अर्जुन सुद्धा कल्पनाला भेटतो आणि म्हणतो की मम्मा, तू कशी आहेस. तेव्हा कल्पना म्हणते की मी मस्त आहे. अगं, आम्हाला कळलंच नाही तू कधी आलीस ते. अँड बाय द वे, मामा कसे आहेत. तेव्हा कल्पना म्हणते की मामा आता छान आहे. अर्जुन म्हणतो की काही काळजी करू नको, तसंही मी आणि अश्विन आम्ही मामांच्या टचमध्ये आहोत, मामा आता लवकरात लवकर बरे होतील. सायली कल्पनाला म्हणत असते की आई, बरं झालं तुम्ही आलात, तुम्ही आला ना तर घराला घर पण आलं. मी काय सांगू, मला तुमची किती आठवण येत होती. कल्पना म्हणते की हो ना, तूच माझी आठवण काढत होती ना, तरी म्हटलं मला बँगलोरमध्ये असताना सारख्याच उचक्या का लागत होत्या बरं. सर्वजण आता हसू लागतात. अर्जुन कल्पनाला म्हणत असतो की बरं मम्मा ऐक ना, अगं एका केस संदर्भात माझं आणि चैतन्याचं जरा काम आहे, आम्ही एक काम करतो, जरा बाहेर लॉन्समध्ये बसतो. अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य चल, काम आहे आपल्याला. चैतन्य अर्जुनकडे बघतो आणि म्हणतो की आपलं आता कुठलं काम आहे अर्जुन. अर्जुन त्याला खुणवत म्हणतो की देसाई केस. मग चैतन्याला कळतं की देसाई केस नाही, सायली केस बद्दल बोलायचं असेल ह्याला. आणि मग तो अर्जुनला म्हणतो की हा चल अर्जुन, जाऊयात बाहेर, तसंही मला काय दुसरं काम आहे. मग अर्जुन आणि चैतन्य दोघंही आता बाहेर निघून जातात. पूर्णा आजी कुसुमला हळूच म्हणते की कुसुम, अगं सायलीला घेऊन वरती जा ना गप्पा मारायला. तेव्हा कुसुम पूर्णा आजीकडे बघू लागते की पूर्णा आजी असं का म्हणते. मग पूर्णा आजी कुसुमला खुणावते की सायलीला घेऊन जा, म्हणजे त्यांच्या बर्थडेची आम्हाला तयारी करता येईल खाली. कुसुमला काही इशारा कळत नसतो. सायली म्हणते की अहो पूर्णा आजी, आज कुसुमताई मला नाही भेटायला आली आहे, ती मधुभाऊंना भेटायला आली आहे, त्यामुळे कुसुमताईंना बसू दे, ती मधुभाऊंशी गप्पा मारत बसेल, तोपर्यंत मी जेवणाचं बघते. मधुभाऊ म्हणतात की अरे पण मला तर काहीच बोलायचं नाहीये ना कुसुमशी. सायली म्हणते की काय झालं मधुभाऊ, तुम्ही रागवलाय का कुसुमताईवर. त्यावेळी मधुभाऊ म्हणतात की नाही ग बाळा, मी कशाला तिच्यावर रागवेल, अगं मला असं म्हणायचं होतं की मला आता थोडासा आराम करायचा आहे. अश्विन मग कुसुमताईला इशारा करून सांगतो की कुसुमताई समजून घ्या. मग कुसुमला समजतं की अच्छा, यांना वाढदिवसाची तयारी खाली करायची आहे, म्हणून मला सायलीला वरती घेऊन जायचे. तर कुसुमताई मधुभाऊंना म्हणते की बरं मधुभाऊ तुम्ही आराम करा, मी आणि सायली आम्ही वरती खोलीत जाऊन बोलतो. सायली कुसुमला म्हणते की अगं कुसुमताई असं काय करते, आईंसाठी पटकन मी काहीतरी खायला बनवते ना. सायली असं म्हटल्यावर आता सगळ्यांचाच मूड ऑफ होतो, कारण सायली जर किचनमध्ये असेल तर आपल्याला डेकोरेशन कसं काय करता येईल, त्यामुळे आता सर्वजण विचारात पडतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे बर्थडेचं सेलिब्रेशन सुरू असतं. अर्जुन आणि सायलीसाठी केक सुद्धा आणलेला असतो. आता अर्जुन आणि सायली दोघंही केक कापत असतात. सर्वजण त्यांना हॅपी बर्थडे टू यू असं विश करत असतात. त्यावेळी सायलीला आता काहीतरी वेगळंच होतं आणि अचानक तिला चक्कर येते आणि सायली आता मागच्या मागे सोफ्यावर पडते. सायली अशी सोफ्यावर बेशुद्ध पडल्यामुळे आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजण घाबरलेले असतात. आता सायली नक्की सोफ्यावर अशी बेशुद्ध होऊन का पडली याचा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. कदाचित सायलीला भूतकाळ आठवला असेल आणि तिचा आणि अर्जुनचा बर्थडे आहे म्हटल्यावर त्या निगडीतच काहीतरी असायला पाहिजे असं मला वाटते. तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.